आपण काय पैशासाठी बैल ठेवलेला नाही. हा, एखाद्याची गरीबाची गाय असली तर फोकाट बैल सोडील. हा. असं नाही की त्या माणसानं पैसे द्यावं ते काय फक्त बैलाची पैदास करावी. सिमेश्वरच्या पैदाशीला एवढं मार्केट नाही. सिमेश्वरची पैदास तुमची 10-15 हजार रुपयाला जाते. बैलाची पैदास 6 महिन्याचं वासरू असेल तर 50-60 हजार रुपयाला जाते. मंडळी नमस्कार. आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आंबवडे या गावामध्ये. मित्रांनो बघा, जातीवंत एक वळूचं दर्शन तुम्हाला घडवतोय. आणि अनेक महाराष्ट्रात आता वळू, सातारा जिल्ह्यात सुद्धा अनेक नैसर्गिक रत्नाकडे लोक वळू लागलेले आहेत, कारण पैदाशी चांगल्या पडतायत. आणि एक चांगल्या लाईनचा म्हणतो ना आपण, आता अनेक लाईन सांगायला लागलेले आहेत. आपण मी काय तेवढ्या त्यातला अभ्यासू नाही, परंतु एक चांगल्या लाईनचा वळू आहे. आपण संपूर्ण माहिती मालकांच्या माध्यमातून जाणून घेऊया. एक बघू शकताय देखना रुबाबदार वळू आपल्याला आज पाहायला मिळतोय. नमस्ते. नमस्कार. सर्वात प्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव नयन सोनबा सकुंडे, मुक्काम पोस्ट आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. थोडासा आता तुमचा परिचय झाला, बैलाचा वंशावळीचा परिचय द्या किंवा काय. बैलाची वंशावळ सिद्धापूर खान, तांडोर राजाचा मुलगा. हा, आता जो प्रसिद्ध महाराष्ट्रात होता तांडोरचा राजा, त्याचा मुलगा. आणि काय म्हणजे खरेदी केला किंवा कसं काय. नाही, घरचीच घरची गाय घेऊन आम्ही तिकडे रत्नासाठी गेलो. एवढ्या लांब. हा, एवढ्या लांब. आणि आज आता सातारा जिल्ह्यात आता त्याचीच पैदास आपल्याला बघायला. त्या खाणीचा, त्या बैलाचा एकच मुलगा आपल्या सातारा जिल्ह्यात. हा, एवढा. वळू रत्नासाठी कधी चालू केलेला आहे, आता दाताला काय आहे. आता दाताला बैल 4 दात झालाय. 15 दिवस झाले बैल 4 दात झालाय. आपण आदत वयात एक कालवड भरली होती, तर तिची आता पैदास आपल्याला शिवतर गावात बघायला मिळेल. टॉपची पैदास पडलेली आहे. आपण बोलण्यापेक्षा कोण झालाय कालवड झाली. टॉपची पैदास पडली. टॉपची पैदास पडलेली. आणि आज म्हणजे सांगायचं म्हटलं तर स्वतः आपल्या घरी तयार केलेला लहानाचा मोठा घरी केलाय आम्ही. घरी तयार केला. आता अनेक जण वळू आणतायत, इकडची पैदास तिकडची पैदास, पण पुढे सांगू शकत नाही ना. नक्की कोण कुठलं चर्चेसाठी नावासाठी कुठली बी पैदास सांगतात, पण आमचं काय तसं नाही. आम्ही स्वतः गाई घेऊन गेलतो, त्यामुळे आमच्या घरच्या गाईचा कोण तयार नाही. नक्कीच. आता वळू क्षेत्रात काय बघावं तुम्ही बघून रत्नासाठी चालू केला, किंवा लोकांचा कसा प्रतिसाद आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. फक्त काय आहे, आपल्या भागात जरा खिलार गाईचं प्रमाण कमी असल्यामुळे जरा गाई कमी आहेत. तरी बी आता बैल माहिती झाल्यामुळे येत आहेत. आणि आता सोशल मीडियावर पहिल्यांदाच पहिलीच मुलाखत आहे आमची. मित्रांनो बघू शकताय, मालक काय असा मुरलेला, बैलगाडी क्षेत्रात मुरलेला आहे, पण वळू क्षेत्रात मुरलेला नाही. बोलायला थोडासा चाच पडेल, परंतु तुम्ही बैल बघू शकताय. एक जबरदस्त असा बैल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरोखर जी खान असती, वंशावळ असती, त्या वंशावळीचा बैल आहे. आणि तांडोरचा राजा आपण सगळ्यांना प्रसिद्ध बैल माहितीये. आणि या बैलाचीच पैदास सगळ्यात महत्वाचं की बघा, आपल्याला सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात बघायला मिळते. रत्नासाठी किती ठेवलंय म्हटलं. 1000 रुपये. आणि घरी घरपोच करताय किंवा सेवा आता या शेतीच्या व्यवसायामुळे जमत नाही आपल्याला, पण तरी बी असलं कुणाला शिव बैल भरायची इच्छा असलीच तरी बी घरी जाऊ शकतो. बरोबर. नक्कीच. परत एकदा पत्ता सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव नयन सोनबा सकुंडे, मुक्काम पोस्ट आंबवडे, सम्मत वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9881111083. नक्कीच. आतापर्यंत तरी किती गायी भरल्यात. आतापर्यंत गायी 56-57 गायी झाल्यात. जे आहे ते आपलं खरं सांगा. आणि आता व्हिडिओच्या माध्यमातून आता गायी येतील. एकही गायी रिपीट नाही बैला. आणि बैल म्हणजे बघितलं, बैल एकदम शान आहे. बैलाचं फाउंडेशन ही सगळं जिथल्या तिथं आहे. तोंड बैलाचं, कान, बैलाच्या पायाची मजबूती सगळं जिथल्या तिथं आहे. अतिशय गरम, त्यामुळे आम्ही हा बैल रत्नासाठी ठेवलाय. मग तुम्ही म्हणजे त्या टायमिंगला विचार केला असेल की बाबा इथनं तांडोरला जायचं, किती खर्च झाला असेल तेव्हा गाय भरायला. सरासरी 15-16 हजार रुपये खर्च झाला होता गाय भरायला. गाय भराय 4 वर्षाच्या पाठीमाग. आणि इथं 1000 रुपये द्यायला माणसं काचकूच करते 1000 रुपये. आपण काय पैशासाठी बैल ठेवलेला नाही. एखाद्याची गरीबाची गाय असली तर फोकाट बैल सोडील.
असं नाही की त्या माणसानं पैसे द्यावं ते काय हो. फक्त बैलाची पैदास करावी सिमेसवरच्या पैदाशीला एवढं मार्केट आणि नाही. काय बैलाची पैदास केल्यावर काय फरक पडतोय? बैलाची पैदास केल्यानंतर न वासरात ऍक्टिव्ह पण येतो. हा, ती किमतीला बी विकली जाऊ हा. शकते ती. सिमेसवरची पैदास तुमची 10-15 हजार रुपयाला जाते. बैलाची पैदास 6 महिन्याचं वासरू असेल तर 50-60 हजार रुपयाला जाते. जाते नक्कीच. आणि चांगली वंशावळ बी तयार होते. चांगली वंशावळ. मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं तर मालक या क्षेत्रात नवीनच आहे, परंतु आपल्या भागामध्ये बैल बघायला चांगला भेटतोय. तर कुणाला गाई रेतन करायची असतील ना मित्रांनो, एकदा जरूर भेट द्या. बैल बाकी देखूनपणाला सगळ्या गोष्टीला एकदम जिथल्या तिथे. आणि सगळ्यात महत्वाचं की पैदास आपण म्हणतो, अनेक जण सांगतात इकडची पैदास तिकडची पैदास, परंतु स्वतः त्यांना स्वतःची घरची गाई जाऊन तांडूरच्या राजाकडून भरून आणली आणि घरी तयार केलेला बैल आहे मित्रांनो. अनेक जण मोठमोठे वळू विकत आणतील आणि ते त्यापासून रेतन तो व्यवसाय झाला, परंतु घरी तयार करणारा शेतकरी म्हणजे आपण पाठीमागे एक मुलाखत घेतली होती मलवडीच्या त्या साईडची, तिथं पण त्यांनी एक असाच जातीवंत वळू तयार केला होता मित्रांनो. त्याच मापा टापाचा वळू आहे आणि चांगला. जात कुठली तर चित्राकोसामध्ये येते ना ती. आणि तोंडावरती हा कलर आहे बघा पाहिजे तसा, हा पायावरती चित्राकोसामध्येच मूर्ती. हा चित्राकोसामध्ये जावं. तोंडावरती कलर, कानावरती कलर आहे, हा. खाली पायावरती कलर, पाठीमागच्या पायावरती कलर, चित्राकोसामध्ये मूर्ती. चित्राकोसामध्ये. आणि आता म्हणजे वासरू होतं तेव्हा मागणी पुशेगावात आपण भेट झाली होती एकदा. गावात भेट झाली. मागणी बिगणी होत असेल किंवा मागणी होती पण आता द्यायचाच नाही हा बैल. हा हा एक वेळेला झाला होता सौदा बैलाचा, पण हा. काही कारणास्तव कॅन्सल झाल्यामुळे आता बैल द्यायचाच नाही. बरोबर. नक्कीच तुमचं बी धन्यवाद देतो मित्रांनो. बैल तयार करायचा म्हणजे मला बी माझ्या घरी आता बैल आहे, सुखाची गोष्ट नाही. ज्या खरोखर ज्याच्यात गट्स आहे तोच बैल तयार करू शकतो, अशी ताकद आणू शकतो. आणि 1000 रुपये तुम्हाला रेतनासाठी जास्त नाहीत. सिमेंटचं पैदास करून तुम्ही 1000-2000 रुपये 10,000 रुपये 15,000 रुपयाला वासरू विकताय, परंतु कुठल्या बी वळूची तुम्ही जर पैदास केली आणि जातीवंत पडली तर तुमचं कमीत कमी 40-40 हजाराच्या वरतीच वासरू विकलं जाणार आहे. ही खरी सत्यता आहे आत्ताची. आणि बैलगाडी क्षेत्रात सुद्धा या खाणीचे चांगली बैल आता पळतायत. कोशा आणि टिकून पळणारा बैल किंवा नाही बैलगाडी शर्यतीत पळला तर माप मोठं होतं. पालखीला, रथाला, आज उद्या बावधनचं बगाड्या अशा ठिकाणी ही बैल जात असतात. आपण आपल्या गाईचं रेतन नैसर्गिकरित्या म्हणजे बैलाकडून करा आणि 100% तुमचाही फायदा होईल आणि आपली वंशावळ सुधरत राहील. दादा या क्षेत्रात नवीन असल्यामुळे मला जास्त बोलावं लागलं, तर नक्कीच भेट द्या. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आंबवडे आंबवडे गावातच बैल आहे. आपल्याला रेतन करायचं असेल तर संपर्क नंबर स्क्रीनवर देतो. धन्यवाद.